राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची आज संयुक्त पत्रकार परिषद आहे मुंबई महानगरपालिकेबाबत आणि त्याचा जो स्टेज आहे तो आता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आपण पाहतो या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मनोज चव्हाण आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. आणि मनसेचे नेते आहेत सर, आपण पाहतो एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रल्हाद केशव अत्रे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि त्यासोबतच साहेबांचा फोटो. या सगळ्यांच्या विचारांवर चालणारा जो महाराष्ट्र आहे तो मनसे आणि शिवसेना आता भविष्यामध्ये पुढे नेणार. निश्चितपणे ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रामध्ये चालणारा आणि खऱ्या अर्थानं आजचा आमचा सोन्याचा दिवस आहे. गेले 18-19 वर्ष म्हणजे महाराष्ट्र हे चित्र बघण्याकरता खऱ्या अर्थानं थांबला होता आणि आज ते स्वप्न साकार होतं आहे. आज नुसतीच मन नाही तर अख्खं कुटुंब एकत्र झालं आहे असंच म्हणायला हरकत नाही. नक्कीच, पण आज संपूर्ण महाराष्ट्राला हवे हवीशी जी युती आहे ती या ठिकाणी होते असं म्हणावं का, कारण अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी युती मानली जाते. 100% हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्रामध्ये काय महत्त्व आणू शकतो हे लोकांना माहिती आहे. जनतेला किंबहुना महाराष्ट्राच्या मराठी जनतेची जी इच्छा होती की खऱ्या अर्थानं हे दोन भावंड एकत्र येणं गरजेचं होतं. इंजिन आणि मशाल ही एकत्र चालणं गरजेचं आहे. नेमका आजचा तोच दिवस आहे आणि आजचा निश्चितपणे मनसैनिक आणि शिवसैनिकांचा देखील तितकाच आनंदाचा आमचा दिवस. फडणवीस म्हणतात की दोन्ही भाऊ एकत्र आले याचा आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही असं चित्र दिसतंय. मी एवढंच म्हणेन की आम्हाला जे कळलं आहे साधारणतः महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता त्यांना प्रधानमंत्रींची सभा घ्यावी लागते अशी इन्फॉर्मेशन आहे. याचा अर्थ प्रधानमंत्रींना इथे आणावं लागतं आहे दोन भावंडं केवळ एकत्र आल्यामुळे. मला वाटतं ही ताकद आणि हा ब्रँड काय आहे हे फक्त ओळखावा जनतेने, इतकंच मी म्हणेन. पण ज्या पद्धतीचं नरेटिव्ह सध्या सेट केलं जात आहे सत्ताधाऱ्यांकडून किंवा भाजपकडून शिवसेनेकडून, रहमान डकेत म्हणून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टीका करतात. त्यासोबतच आशिष शेलार म्हणतात की तुमचा महापौर हा कुठल्या गल्ली मोहल्ल्यातला असेल, आमचा महापौर तर मराठीच असेल. याकडे कसं पाहता? पोलरायझेशन सुरू झालं असं म्हणा? अजिबात नाही मी म्हणेन. बघा कसं आहे, वास्तविक पाहता ह्याच लोकांची इच्छा होती कुठूनही दोन भावंडं एकत्र येऊ नये आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्यावेळेला हे भावंडं एकत्र आले, हा पक्ष एकत्र लढवायचं ठरवलं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जास्ती त्रागा किंवा जास्ती त्रास तेच घेत आहेत. हा युती किती अभद्र आहे किंवा काय हे त्यांच्याच तोंडातून आपल्याला कळतं आहे आणि म्हणून भीती खरी कोणाला वाटलेली आहे हा निश्चितपणे संशोधनाचा विचार आहे. जर काही वाटत नसेल तर आमच्याविषयी बोलता कशाला, आमच्याविषयी बोलूच नका ना. काहीच हे नाही आहे तर आम्हाला काही वाटत नाही आहे. त्यांनी त्यांचं लढावं, परंतु महाराष्ट्रामध्ये आजपासून ठाकरे ब्रँड हा चालणार आणि चालणार एवढंच म्हणणार. ठाकरे ब्रँडच चालणार असं म्हणतात आणि विनायक राऊत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि स्वतः ते अभिवादन सुद्धा करतायत या सगळ्या फोटोजना. विनायकजी, तुमच्या आयुष्यातला हा किती महत्त्वाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे आणि ऐतिहासिक पण क्षण आहे का? सर्वोच्च आनंदाचा हा दिवस आहे. आमच्या आयुष्यातल्या सर्वोच्च आनंदाचा हा दिवस आहे. भगवंताच्या कृपेने हा कायमस्वरूपी हा आनंद आम्हाला उपभोगण्याची संधी मिळावी. पण यापूर्वी ज्यावेळी युती नव्हती, दोन्ही भावांची वेगवेगळे लढत होते, त्यावेळी प्रत्येक शिवसैनिकाला मनसैनिकाला वाटायचं की दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे. केवळ शिवसैनिक मनसैनिक नाही तर अख्खा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातले ठाकरेप्रेमी सर्वांनाच हे वाटत होतं. वारंवार टीका केली जाते, एक प्रकारचं पोलरायझेशन सुरू आहे, कारण आमचा महापौर हा मराठीच असेल असं आशिष शेलार म्हणतात, पण तुमचा महापौर कुठल्या गल्ली मोहल्ल्यातला असेल अशी टीका करतात तुमच्या. आशिष शेलारांसारख्या पानसट बुद्धीच्या माणसाच्या टीकेला मला महत्त्व देण्याची गरज नाही आहे. एकनाथ शिंदे पण म्हणतात रहमान डकेत म्हणून उद्धव ठाकरेंचा आता दिसेल लाचार आणि गद्दारांना. यस गाडणारी महाराष्ट्र मुंबई आहे ते. चला बस. नक्कीच, तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आणि अत्यंत आनंदाचा क्षण आहे माझ्या आयुष्यातला असं म्हणतात विनायक राऊत. एकंदरीतच आता फोटो या ठिकाणी सगळे लावण्यात आलेले आहेत. या फोटोंना पुष्पहार सुद्धा अर्पण करण्यात आलेला आहे आणि सर्व नेते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत आणि नेमकं आता कशा पद्धतीनं दोन्ही ठाकरे बंधू या महायुतीच्या पत्रकार परिषदेतून आपले मनसुबे जाहीर करणार आहेत, मराठी माणसाला उद्देशून काय काय म्हणणार आहेत, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.